थेट सोलापुरात जातोय। सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। 47,266 हेक्टर पिकांचं त्यामुळे नुकसान झालंय। दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेला आहे। सीना आणि भीमा नदीवरील 15 बंधारे पाण्याखाली गेलेत। तर या सगळ्या परिस्थितीचा सीना नदी पात्र परिसरातून ड्रोन पायलट बुद्धभूषण काटेंसह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमा यांनी। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। सध्या सोलापुरातील 15 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि 30 दृश्य आपण बघतोय। 47 हेक्टर हजार हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 7 ते 8 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी, ओढे, नाले जे आहेत ते ओसंडून वाहतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी खरं तर सध्या आहे तिरे गाव परिसरामध्ये आणि आपण पाहू शकताय की सीना नदीचं रौद्र रूप आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय। खरं तर ड्रोनच्या माध्यमातून आपण ही दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवत आहोत। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही ड्रोनची दृश्य खास टिपलेली आहेत। ड्रोन पायलट बुद्धभूषण काटे यांनी आपण पाहू शकताय दृश्यांच्या माध्यमातून की या पावसाच्या पाण्याचा पिकांना कशा पद्धतीने फटका बसलेला आहे। आपण जर दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी जे ऊसाचं पीक आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। खरं तर खरीपाचा हंगाम सध्या सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर त्यामध्ये सोयाबीन असेल, कांदा असेल, तूर असेल, उडीद असेल, ही सर्व पिकं जी आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच आपण जर बघितलं तर विद्युत खांब जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी पाण्यात गेलेले आहेत आणि या सीना नदीच्या नदीकाठची जी गाव आहेत त्यांना सुद्धा आता धोक्याची घंटा जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर तालुका असेल किंवा बार्शी असेल, या ठिकाणी या पावसाचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि त्यामुळं बहुतांश गावांचे बंधारे जे असतील किंवा पूल असतील ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळं बहुतांश गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। त्यामुळं आता लवकरात लवकर या ठिकाणचे पंचनामे जे आहेत, जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे या ठिकाणी केले जावेत अशी आर्त हाक शेतकरी राजाकडून आपल्याला जर बघितलं तर प्रशासनाला मारत असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळं आता आपण जर बघितलं तर किती दिवसामध्ये प्रशासन हे मैदानात उतरतं आणि मैदानात उतरून हा जो फटका शेतकऱ्याला बसलेला आहे त्याचे पंचनामे करतं आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये या संपूर्ण परिस्थितीनं जो मेटाकुटीला शेतकरी आलेला आहे त्याची नुकसान भरपाई मिळते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। पायलट बुद्धभूषण विश्वभूषण लिबे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।